नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कुटुंबाला सांगतो, या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो. मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या. लढा कधीही बंद करू नका. जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला आवाहन. तर रेल्वे स्टेशन व विमानतळावरती छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषद सभागृहात मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील मराठा समाजातील लोकांनी अंतरवाली सराटीमध्ये जमण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. या उपोषणामध्ये माझा शेवटही होऊ शकतो. मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या, असं समाजाला आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केलंय. या मराठा समाजाला इतक्या एकजुटीनं ताकदीनं लढा लढला तरीही सरकारनं आजपर्यंत आरक्षण पूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा आम्ही उपोषण करायचं ठरवलेलं आहे. आता अंतरवाली सराटीत इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर, तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत. आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे, आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आंतरवालीत करतोय. कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत. त्यामुळं 25 जानेवारीला 2025ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे. इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत, तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय. तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आहे. मी मरायला तयार आहे आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली. तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाला वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतं. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला. ही हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून आहेत त्या मी पूर्ण करणार आहे. मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही. किती उपोषणा करावं. मी काल दौरी करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागतं. माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो, पण माझा मराठा समाज सांभाळा. काही झालं तरी मी हटणार नाहीये. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही. पहिल्यांदा मी 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत, कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहराचे राज्य शासनाच्या वतीने नामांतरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या परवानगीने सदरील नामांतरण झाले. मात्र अद्यापही शहरातील रेल्वे स्टेशन व विमानतळावरती छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होत नाहीये. त्यामुळे रेल्वे स्टेशन व विमानतळावरती छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केली आहे. सभापती महोदय, राज्य शासनानं
संभाजीनगर नामकरण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं केलेलं आहे आणि केंद्राच्या परवानगीनंतरच हे नामांतर झालेलं आहे. परंतु अजून सुद्धा जिल्हा सहकारी बँका, मार्केट कमिट्या, जिल्हा दूध संघ आणि सगळ्यात महत्त्वाचं विमानतळ आणि रेल्वे स्टेशन यांच्याकडून अजून जिल्ह्याचा किंवा शहराचा नामोल्लेख संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर होत नाही अजूनही. खरं तर केंद्राने याला मान्यता दिलेली असल्यामुळं रेल्वे असेल, विमानतळ असेल याचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नामकरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल की हे छत्रपती संभाजीनगर या सगळ्या ठिकाणी करण्यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी आपल्या मार्फत मी शासनाला विनंती. त्याचप्रमाणे धाराशिव आणि अहिल्यानगर हे सुद्धा नामकरण असंच झालेलं आहे. इथल्या सुद्धा ज्या संस्था आहेत, मग बँका, मार्केट कमिट्या आणि रेल्वे स्टेशन, इथं पण रेल्वे स्टेशन आहे. जसं फैजाबादचं एका रात्रीत अयोध्या नगरी झालं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर आणि संभाजीनगर हे नामकरण होऊन सुद्धा अजूनही रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि अन्य सहकारी संस्थांचं नामकरण होत नाही. आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की तातडीनं हे व्हावं. शहर परिसरासह बहुतांश जिल्हे गारटले आहेत आणि बहुतांश जिल्ह्यांचं किमान तापमान 10 अंशाच्या आसपास आलंय. अशा कडाक्याच्या थंडीत आवक वाढून सुद्धा फळभाज्यांचा दर कमी होण्याऐवजी तेजीतच असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातही काही फळभाज्या किलोमागे 100 रुपयांच्या घरात गेल्यात. पुन्हा काकडीचा भाव दुपटीवरती गेल्याचं स्पष्ट झालंय. शहर परिसरासह बहुतांश जिल्हे हे गारटले आहेत आणि बहुतांश जिल्ह्यांचं किमान तापमान 10 अंशाच्या आसपास आलंय. अशा कडाक्याच्या थंडीत आवक वाढून फळभाज्यांचे दर कमी होण्याऐवजी तेजीत वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातही काही फळभाज्या किलोमागे 100 रुपयांच्या घरात गेल्यात. पुन्हा काकडीचा भाव दुपटीवर गेल्याचं स्पष्ट झालंय. काही दिवसांपासून काकडीची आवक खूप कमी झाली आहे आणि मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा हा फटका असू शकतो असाही अंदाज बांधला जातोय. हिवाळ्यात भाज्या सर्वाधिक स्वस्त असल्याने नेहमीच पाहायला मिळतं. मात्र 2 महिन्यात अनेकदा भाव बराच चढ उतार असल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे काकडीचा किरकोळ भाव एरवी 30 ते 40 रुपये किलोंपेक्षा अधिक जास्त नसतो. मात्र सध्या हीच काकडी गेल्या 2 दिवसांपासून किमान 80 रुपये किलोने घ्यावी लागत असल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी तर याच काकडीचा भाव 100 रुपयापर्यंत सांगितला जातोय. चांगले दोडके, सिमला मिरची ही देखील 90 ते 100 रुपये किलो असा भाव मिळतोय. भेंडी, फुलकोबी, चवळी, श्रावण म्हणजेच घेवडा, विन्नस, गवार, कारले, वांगी अशा फळभाज्याही 80 रुपये किलोने विकल्या जात आहेत. लसणाचे भाव अनेक महिन्यांपासून चढते झाले आहेत. साधा लसूण 250 ग्रॅम मागे 120 रुपये व गावरान लसूण 150 रुपये याप्रमाणे दर कायम आहेत. आल्याची घट मात्र लक्षणीय असून सध्या आले 250 ग्रॅम मागे 30 ते 35 रुपयांप्रमाणे स्थिर आहेत. तसेच कांदे गेल्या काही महिन्यांपासून 60 रुपये तर बटाटे 50 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. टोमॅटोचे भाव 60 रुपये किलोवरती स्थिर आहेत. परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरणी संदर्भात निघालेल्या जनआक्रोश मोर्चातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे विष्णू वाघमारे यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त यांना केली आहे. 10 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाचा विटंबना केली होती. त्याच्या आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडी झाली होती. तर त्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या जातीय मानसिकतेमधून पोलिसांनी अनवश्य मारहाण करून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. तरी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विभाग आयुक्ताला निवेदन देण्यात आले आणि त्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांना मदत झाली पाहिजे, आर्थिक मदत झाली पाहिजे असं निवेदन देण्यात आले. याच्यामध्ये बहुजन जिल्हा महासचिव विजय बचके, जिल्हा सचिव अमोल पवार, विष्णू वाघमारे आणि सगळे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणप्रमाणे पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। या परीक्षेसाठी 268 होम सेंटर असून 84,278 विद्यार्थी परीक्षा देत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणप्रमाणे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। या परीक्षेसाठी 268 होम सेंटर असून 84,278 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची गेल्या 2 आठवड्यांपूर्वी बैठक होऊन नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे होणाऱ्या पदवी परीक्षांचं नियोजन व वेळापत्रकासह मान्यता देण्यात आली। तसेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षाही 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत। यामध्ये BA, BCom व BSc प्रथम सत्र, NEP पॅटर्न 2024 परीक्षांचा समावेश आहे। या परीक्षेसाठी 4 जिल्ह्यातील सर्वच 368 पदवी महाविद्यालय हे होम सेंटर असणार आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 122 तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 29 परीक्षा केंद्र आहेत, तर जालना जिल्ह्यात 60 व बीड जिल्ह्यात 68 केंद्र आहेत। या केंद्रांवरती एकूण 18 अभ्यासक्रमांचे 84,278 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। विद्यार्थी पदवी प्रथम सत्राची परीक्षा देणार आहेत। पहिल्या टप्प्यातील परीक्षा 27 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्यात। दुसऱ्या टप्प्यामध्ये NEP पदवी परीक्षा, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा 31 डिसेंबरपासून सुरू होत आहे। या परीक्षांसाठी 4 जिल्ह्यात मिळून केवळ 74 केंद्रांवरती परीक्षा घेण्यात मान्यता देण्यात आली आहे।
यामध्ये छत्रपती संभाजीनगर 30, जालना 19, बीड 14 तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. MSc सर्व विषय, M.Com, M.Lib, MA, MCJ, BJ, MCA, MBA, MMS आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व परीक्षा सकाळ व दुपार अशा 2 सत्रात होणार असून परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे, असं समन्वयक विभागाचे सहाय्यक कुलसचिव भगवान फड यांनी सांगितलंय. कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेयस्तर विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धा 2024चं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आलंय. कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेयस्तर विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धा 2024चं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आलाय. कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर येथील प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ग्रामस्थ व शाळेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलंय. लेझिम पथकासह बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केलंय. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभ्यासिकेची पाहणी आणि राबवलेल्या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ व स्पर्धेला सहभाग घेतलेले पालक वर्गांचं कौतुक केलंय. विद्यार्थ्यांनी निरोगी राहण्यासाठी अध्ययनासोबत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केलंय. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच शोभा कोटवाळ, तालुक्याचे तहसीलदार सोनवणे, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गट शिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, विस्तार अधिकारी संगीता सावळे, TD शिंदे, केंद्रप्रमुख कोटावळे, शाळेचे मुख्याध्यापक DD चिंतामणी, शाळेतील शिक्षक, तालुक्यातील कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगभर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये गेल्या 119 वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोटरी इंटरनॅशनलच्या प्रांत 3132व्या तर्फे मराठवाड्याची औद्योगिक राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे 20 ते 23 डिसेंबर दरम्यान रोटरी महाएक्स्पो 2024चं आयोजन करण्यात आलंय. सेंट फ्रान्सिस स्कूल मैदानावरती होणाऱ्या या भव्य एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील 250हून अधिक स्टॉल असणार असून नामांकित कंपन्यांनी स्टॉलसाठी नोंदणी केली आहे. जगभर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या 119 वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोटरी इंटरनॅशनलच्या प्रांत 3132 तर्फे मराठवाड्याची औद्योगिक राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे 20 ते 23 डिसेंबर दरम्यान रोटरी महाएक्स्पो 2024चं आयोजन करण्यात आलंय. सेंट फ्रान्सिस स्कूल मैदानावरती होणाऱ्या या भव्य एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील 250हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. नामांकित कंपन्यांसाठी स्टॉलची नोंदणी केली आहे. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोटरी महाएक्स्पो केवळ उद्योग आणि व्यापार क्षेत्राला चालना देणार नाही, तर समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देणारा उपक्रम ठरणार आहे. ग्रामीण भागातील लघु उद्योजकांपासून ते नामांकित कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ असणार आहे. नवीन कल्पनांना चालना देणं, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि नवीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी महाएक्स्पोला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच रोटरी महाएक्स्पो केवळ उद्योग आणि व्यापार क्षेत्राला चालना देणार नाही, तर समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देणारा उपक्रम ठरणार आहे. ग्रामीण भागातील लघु उद्योजकांपासून ते नामांकित कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी हे उत्तम व्यासपीठ असणार आहे. नवीन कल्पनांना चालना देणं, स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि नवीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी महाएक्स्पोला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रसंगी उद्योग आणि व्यापार शेती क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे. नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय संधी आणि शाश्वत विकासांवरती चर्चा होणार आहे. महाएक्स्पोमध्ये महिला बचत गटांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व उद्योजकतेला वाव मिळावा यासाठी रोटरी महाएक्स्पो एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला गती देण्याचा हा उपक्रम एक प्रेरणादायक उदाहरण ठरेल.
रोटरी महाएक्स्पो केवळ उद्योग आणि व्यापार क्षेत्राला चालना देणार नाही, तर समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देणारा एक उत्तम उपक्रम ठरणार आहे. ग्रामीण भागातील लघु उद्योजकांपासून ते नामांकित कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी एक उत्तम व्यासपीठ असणार आहे. नवीन कल्पनांना चालना देणं, स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि नवीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी महाएक्स्पोला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आविष्कार महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आलाय. सिफाट सभागृहामध्ये आयोजित या महोत्सवामध्ये 4 जिल्ह्यातून 175 संघ व 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिपेटचे संचालक डॉक्टर ए.व्ही. राव होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी होते. सध्याचा काळ हा नवीन संकल्पना घेऊन स्टार्टअप सुरू करण्याचा आहे. तेव्हा युवा संशोधकांनी नव्या संकल्पना घेऊन यावं आणि प्रॉडक्ट घेऊन परतावं, असं आवाहन सिपेटचे संचालक डॉक्टर ए.के. राव यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आविष्कार महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला. सिफाट सभागृहात आयोजित या महोत्सवामध्ये 4 जिल्ह्यांमधून 175 संघ व 250 विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिपेटचे संचालक डॉक्टर ए.व्ही. राव हे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी होते. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर अंकुश कदम, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे, डॉक्टर योगिता पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंभुरे व आविष्कार समन्वयक डॉक्टर भास्कर साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पारितोषिक वितरण सिपेटचे संचालक डॉक्टर ए.के. राव व माजी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर राव यांनी आपल्या अत्यंत माहितीपूर्ण भाषणामध्ये भारतातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या 48 सिपेट संस्थांद्वारे होणाऱ्या कामाबद्दल सांगितलंय. त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिपेट संस्थेला भेट देण्याचं आणि तेथील सुविधा वापरून आपल्या संकल्पनांना उत्पादनामध्ये रूपांतरित करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी सांगितलंय की सिपेटमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत आणि या संस्थांनी उत्पादन विकासासाठी उत्तम वातावरण निर्माण केलंय. त्यांनी सिपेटच्या घोषवाक्यावरती भर दिला, संकल्पना घेऊन या आणि उत्पादन घेऊन परत जा. आविष्कार सहभागी विद्यार्थ्यांना संकल्पना विकसित करून ती परिणामकारक उत्पादन किंवा मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याबाबत मार्गदर्शन करत होते. त्यांनी कल्पना विकासाच्या विविध टप्प्यांवरती चर्चा केली. तसेच कल्पनांना पेटंट आणि कॉपीराईटमध्ये कसं रूपांतरित करता येईल याबद्दलही मार्गदर्शन केलं. त्यांच्या मते संशोधनातून सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची संकल्पना पातळीवरती स्पष्टता आणि सखोलता असणं आवश्यक आहे. डॉक्टर फुलारी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आविष्कार सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या महत्त्वावरती जोर देऊन केली. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सांगितलं की संशोधन कार्यामध्ये सक्रियपणे भाग घेणं हे विजेतेपद किंवा पराभवापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. त्यांनी संशोधनाप्रती दृष्टिकोन विकसित करण्याच्या महत्त्वावरती भर दिला. त्यांनी पंतप्रधान उन्नत शिक्षण अभियान अनुदानाच्या मदतीने विद्यापीठाच्या आगामी संशोधन विकास योजनांचा संक्षिप्त आढावा दिला. त्यांनी माहिती दिली की विद्यापीठ संशोधन आणि विकास कार्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा असलेल्या स्थितीत आहे. संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून मिळालेली अनुदाने खूप उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना BATU लोणेरे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी आपले विचार आणि अधिक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त पद्धतीने मांडण्याचा सल्ला दिला. ते म्हणालेत की या शतकात संशोधनात प्रत्येकासाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल. त्यांनी आपल्या निवेदनाची सांगता पुढील स्तरासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार महोत्सवामध्ये सर्व गटात प्रथम क्रमांक पटकावणारे 47 संघ सहभागी होतील, अशी माहिती समन्वयक डॉक्टर भास्कर साठे यांनी दिली. तर या युवा संशोधनाची पूर्वतयारी व पाठवण्याची व्यवस्था विद्यापीठ करणार आहे, असं डॉक्टर कैलास अंभुरे यांनी सांगितलं. प्रास्ताविक डॉक्टर भास्कर साठे तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक राम कल्याणी यांनी करून दिलाय. प्राध्यापक पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर आनंद देशमुख यांनी आभार मानलाय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कुटुंबाला सांगतो या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो. मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या. लढा कधीही बंद करू नका. जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला आवाहन.
तर रेल्वे स्टेशन व विमानतळावरती छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषद सभागृहात मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.